अव कुठून? नमस्कार. तर आजचं वातावरण होतं एकदम खतरनाक. तर काढली आमची फॉर्च्युनर, आम्ही निघालो फिरायला. जायचं कुठं हे तर माहीत नव्हतं, पण हे ठरलं होतं की आधी दिवसाचा फेमस नाश्ता करू. तर आलो आम्ही दिवसाच्या फेमस नाश्त्यावाल्याजवळ. घेतले मग सर्वांनी सिंगल आलू बोंडे आणि पहिले नाश्ता केला. मग झालं फिक्स कुठे जायचं. तर निघालो गाडीत आणि झालं याचा चंगड्या सुरू. समोर आला टोल नाका, पण आमच्या फास्टॅगमध्ये पैसेच नव्हते. मग आम्ही आधी फास्टॅगमध्ये पैसे टाकले, गाडी साईडला थांबवली आणि फास्टॅगमध्ये पैसे टाकले. हा आहे आकाश दादा. हा म्हणे मी पैदल येतो, मला पैदलमध्येच मजा येत आहे म्हणे. मग आम्ही याला सोडून चाललो होतो. आधीच आम्ही घरून वेळानं निघालो, त्यात हे मधात ट्रेन लागली. गाडी टाकली आम्ही 10व्या गेऱ्यात निघालो पटापट आमच्या लोकेशनवर. आम्ही जिथं जायचं आहे ते आता जवळ आलेलं होतं. तर दाखवतो आम्ही कुठे आलो आहे. तर आम्ही आलो होतो आज धारूडला, पहाडोवाला देवीच्या मंदिरात, ज्यालाच अंबादेवी असं म्हणतात. मोर्शीवरून हे 16 किलोमीटर दूर आहे. तर मंदिरात जायला 1.5 किलोमीटर वर पहाडावर जावं लागतं. आणि व्ह्यू असा आहे एक नंबर की तुम्ही बघाल तर तुम्हाला खूप आवडेल असा व्ह्यू आहे. एकदम खतरनाक आहे इथचा व्ह्यू. इथं यायचं असेल एकतर फॅमिली किंवा आपल्या मित्रांसोबतच या, तेव्हाच मजा येईल इथं यायला. आणि बघा असं वर जावं लागतं इथं 1.5 किलोमीटर. आणि मधात दिसेल हे नागोबाचं मंदिर. हे मंदिर दिसलं की तुम्ही समजून जा आता अर्ध डिस्टन्स तुम्ही कव्हर केलेलं आहे. व्ह्यू बघा कसा खतरनाक दिसत आहे. अजून तर आम्ही अर्ध चालू, अजून अर्ध चढणं बाकी आहे. तर आता आम्ही पोचलेलो आहे अंबाधाम धारूड. आता दाखवतो तुम्हाला अंदरून मंदिर कसं आहे. तर चला तर जाऊया आपण आतमध्ये. पहाडोच्या मधात गुफेत हे मंदिर आहे, म्हणूनच याला पहाडोवाली देवी असे म्हणतात. धरती गगन में होती है, होती है पहाडोवाली मैया की दर्शन घेतलं आणि मग गेलो आम्ही बाहेरचा व्ह्यू बघायला. तर बघा किती छान दिसत आहे इथून सर्व काही. इतक्यावर आल्यावर भूक तर लागणारच आहे. मग आम्ही गेलो दुकानात, काय म्हटलं काही खाऊन घ्यावं. भाइयों सिस्टम पार देंगे. सगळ्यात पहिले घेतला आम्ही कच्चा चिवडा, कारण की तर आम्हाला खूप भूक लागली होती. मग कच्चा चिवडा खाल्ला. त्याच्यानंतर घ्यायला मग मॅगी. पहाडवाली मॅगी भेटते म्हणे. मग दादानं मस्तपैकी मॅगी केली आमच्यासाठी, बघू शकता. 2 प्लेट मॅगी घेतली. मग छगनदाचा डायलॉग सुरू. अहो कुठून? ओ पहाडावाली मॅगी खाल्ली मग मस्त पोटभर मॅगी आणि निघालो वापस खाली उतरायसाठी. आमचं सगळं इतकं लवकर झालं की चला म्हटलं तिथून सालबर्डीला जाऊ. मग निघालो गाडीनं सालबर्डी जायसाठी. रस्ता तर एवढा खतरनाक आहे ना की इथं असं वाटत आहे की फिरतच राहू दिवसभर. निघालो मग इथून आम्ही सालबर्डीला. तर पोचलो आम्ही सालबर्डीला. बघितलं मस्त नदी वदी. आता इथं पहिले विचार केला वर जायचं की नाही, कारण आधीच आम्ही वर चढलो तर विचार झाला की वर जाऊ. तर निघालो आम्ही. मग जात होतो सालबर्डीला मंदिरात वर. अर्ध्यापर्यंत गेलो पण आमचे दुखले पाय, आम्ही वापस आलो. मग थांबलो मोर्शीत. हे आहे मोर्शीचे फेमस आलू पोंगावाले, जे की आपल्या आलूत ग्रेव्ही टाकून देतात छानपैकी. पोटभर आलू पोंगे खाल्ले आणि निघालो आमच्या घराकडे. तर आता आम्ही आलो आहे आमच्या गावाजवळ वापस. चलो मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. बाय बाय.